विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असताना बुलढाणा जिल्ह्यातील एका 14 वर्षीय मुलाने शेतीतून यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे। खामगाव तालुक्यातील पारखेड येथील गजानन प्रल्हाद गावंडे हा इयत्ता 9वीत शिकणारा विद्यार्थी भाडेपट्ट्याने शेती करत असून सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड करून त्याने अनेकांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे। आजच्या डिजिटल युगात अनेक विद्यार्थी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये रमलेले दिसतात। मात्र खामगाव तालुक्यातील पारखेड गावचा 14 वर्षीय गजानन प्रल्हाद गावंडे हा त्याला अपवाद ठरलाय। लहानपणापासूनच शेतीची आवड असलेल्या गजाननने शिक्षणासोबत शेतीची जबाबदारी स्वीकारत भाडेपट्ट्याने शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला। अत्यंत अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील गजाननला त्याचे आईवडील आणि 2 बहिणीचे मुलाचे सहकार्य लाभले। त्यांच्या मदतीने त्याने कांदा, हरभरा, तूर, सोयाबीन आणि विविध भाजीपाला पिकांचं विक्रमी उत्पादन घेतलं। आता त्यानं सेंद्रिय पद्धतीने हळद लागवडीचा प्रयोग सुरू करून परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे। आम्ही आज आमच्या शेतामध्ये हळद लागवड करीत आहे। हळद लागवडीकडे जे आम्हाला हळद लागवडीची जे प्रेरणा मिळाली ती आम्हाला श्री गजानन ॲग्रो आणि दीपक बाप्पू देशमुख शिरसगाव येथील त्यांच्यामुळे मिळाली। त्यांनी आम्हाला बेने मोफत दिले आणि जे गजानन ॲग्रोचे जे औषधी आहेत त्या सर्व आम्हाला म्हणजे चांगले आहेत। त्याचे जे रिझल्ट भेटतात ते बाकी औषधांपेक्षा कधी पण चांगलेच असतात। आणि हळद हे पीक चांगले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नफा सुद्धा चांगला मिळतो, उत्पन्न चांगले मिळते। आणि सोयाबीन, तूर, कपाशी विदर्भातले शेतकरी याच्याचकडे आहेत, पण ते आता पुढे चालून हळदीकडे वळले पाहिजे। हळद, अद्रक यांसारख्या पिकासारखे जर का सोयाबीन, कपाशी, तूर हेच जर का शेतकरी पेरत राहिला तर तो शेतकरी पुढेच जाऊ शकत नाही। जर का आपण दुसऱ्या पिकांकडे वळलो तर आपण पुढे जाऊ शकतो। नोकरीपेक्षा शेतीमध्ये पुढे जाण्याची ताकद सुद्धा आहे, पण ते शेतकऱ्यांना करता येत नाही। ते करता आली पाहिजे। शेतीमध्ये उत्पन्न आहे। मला माझ्या मुलाबद्दल एवढा अभिमान आहे की तो आज मोबाईलवर शेतीच्या बद्दल पाहते आणि त्याच्या शिक्षणाबद्दल पाहते। याच्यापेक्षा वेगळं तो काहीही पाहत नाही आणि काहीही पाहत नसल्यामुळे त्याला त्याच्यातून प्रोत्साहन भेटते ते। आणि हे तुमच्यासारखे जे प्रोत्साहन देतात ते एक त्याला प्रोत्साहन भेटून त्याने एक मोठा हा निर्णय घेतला। मोठा निर्णय घेऊन तो आज हळद लागवड आमच्या शेतामध्ये करून राहिला। आमच्याजवळ शेती नसून आम्ही दुसऱ्याचं शेत करून ठोका देऊन त्याच्यामध्ये शेती करू शकतो। शेतकऱ्यांनी सुद्धा काहीतरी थोडंफार वेगळं करावं करून त्यातून थोडीफार नफा मिळवा, नाहीतर हे शेतकरी असाच मरून राहिला ना। शेतकऱ्याला काहीतरी समजा भेटते आहे, सोयाबीन, तूर याच्यामध्ये काही भेटत नाही। मला माझ्या मुलाबद्दल एवढा अभिमान आहे की लोकचे मुलं कसे आहेत, एवढे युवा वर्गातले जे मुलं आहेत ते सुद्धा हे करू शकत नाहीत। 40-50च्या वयामध्ये सुद्धा लोक आहेत, त्यांची आज फजिती आहे। जर हे काही ना काही थोडंसं हातामध्ये आपण बदल केला, आपल्या परिस्थितीत विचारात बदल केला तर काही ना काही वेगळं घडून येईनच।